10 वर्षी पैसा पाहिजे, चिक्कूची, पेरूची, आंब्याची, केळ्याची बाग लावा, 10 वर्षापर्यंत पैसे मिळत राहतील. पण जर तुम्हाला आयुष्यभर पैसा पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला लोकांची शेती करावी लागेल. लोकांची शेती केल्याशिवाय मोठा पैसा आपल्या जिंदगीत कदापि येणार नाही. आज बघा मित्रांनो, आज जो काय मोठा म्हणजे कुख्यात गुंड, विख्यात बिझनेसमॅन, शाळेचे मालक, हॉटेलचे मालक, कंपन्यांचे मालक, फॅक्टरीची मालक, कारखान्याचे मालक, हॉटेलची माणसं, हॉस्पिटलची माणसं, ही मालकं मोठी का झाली? कारण या लोकांनी एवढंच काय आता निकाल लागले लोकसभेचे, ही पण लोक निवडून का आले? कारण ज्यांच्या मागे ह्यांनी तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक पेरून ठेवलेत म्हणून ती लोक मोठी झाली आहेत, म्हणून लोक निवडून आले आहेत. हॅलो, येते लक्षात? पण मला पण जर मोठं व्हायचं तर माणसं पेरावे लागतील. आता माणसं पेरायचे म्हणजे काय? नेटवर्क मार्केटिंग नावाची फील्ड आहे, जी फील्ड तुम्ही आता सगळ्यांनी तुम्ही म्हणता मी काम पूर्वी केलंय कुठेतरी, तुम्ही सगळं थेरॉटिकल ऐकलंय. मी MBA ला असताना सेकंड इयरला हा विषय होता शिकायला, नेटवर्क मार्केटिंग नावाचा. मी जाडजाड पुस्तकं वाचून शिकलो हा विषय काय आहे. पण सांगायचा मुद्दा काय की तुम्ही पण खूप लोकांनी ऐकलं असेल. आता मुद्द्यावरती येऊ आपण की आपल्याला नेटवर्क मार्केटिंग करायचं. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय? एखादी वस्तू, एखादी सेवा, एखादी संस्था ही लोकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायची. जेवढी आपण लोकांपर्यंत पोहोचवणार तेवढे आपल्याला पैसे येत राहतात. त्याला म्हणतात सिंपल भाषेमध्ये नेटवर्क मार्केटिंग. तुमच्या भाषेमध्ये काय? लोक जोडायचे का? लोक जोडत जायचे तुमच्या भाषेमध्ये. पण एक सांगायचं बघा, लोक जोडण्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही इथं बसल्या भरपूर लोकांनी ऐकलं असेल की एवढे पैसे टाका मग डबल होतात वगैरे 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 वगैरे. ते काय आता चालणार नाही. पूर्वीच्याकडे असं पण होतं की आमच्याकडे असं प्रोडक्ट आहे की केस गळती थांबणार, मग तुमचं ते काय 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 बरं होणार, ते काय बरं. म्हणजे मला सांगायचं काय की लोकांनी हेल्थवरती पण प्रोडक्ट आणले, पण हेल्थवरती प्रोडक्ट जर आणले तर लोकांना ते प्रोडक्ट असे असावे, जर ते प्रोडक्ट पोटामध्ये गेले तर त्या प्रोडक्टने रिझल्ट द्यायला पाहिजे, अशा प्रकारचे प्रोडक्ट असावे. दुसरी गोष्ट, प्रोडक्ट असं असावं जर तुम्ही कंपनीत पैसे भरले तर ते प्रोडक्ट तुमच्या कामाचं असावं. असं नसावं की बळजबरी तुमच्या माथी मारलंय. हॅलो, आहात का तुम्ही इकडे सगळे? ऐकताय का माझे बोल बच्चन तुम्ही? मी दिसतोय का तुम्हाला? त्याच्यात माझा कलर गोरा आणि त्यात मी शर्ट काळा, म्हणजे अजून दिसत आहे. दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? त्यात पण दात दिसत असते माहिती. बस आयला येत नव्हतं, त्याच्यामुळं नाही दिसतो तरी चालेल, फक्त बोल बच्चन नीट ऐका माझी. तर मुद्दा असा होता राजा की मला पण लोक जोडायचे होते. पण एक लक्षात घ्या, लोक मला असे जोडायचे होते, लक्ष देऊन माझं वाक्य ऐका, की ज्या लोकांना मी जॉईन करणार, देव न करो ज्या कंपनीसाठी मी जॉईन केलंय लोकांना, उद्या जर ती कंपनी काही कारणास्तव बंद झाली तर ज्यांना मी जॉईन केलंय त्या लोक माझ्या दारात कधी आली नाही पाहिजे चुकीच्या कामासाठी. मला चुकीच्या लोकांना, चुकीच्या फोन कॉलला किंवा चुकीच्या लोकांना भेटायची गरज नाही पडली पाहिजे. अशा प्रकारची कंपनी असावी. अशा प्रकारची कंपनी असेल तर तुम्ही पण करायला तयार, मी पण करायला तयार. बरोबर का? सिंपल, बरोबर. कारण जर मी एकच तत्व आहे, कोणाला टोप्या घालायच्या नाही, गंडवायचं नाही, फसवायचं नाही, लुबाडायचं नाही, खोटं बोलायचं नाही, असं क्लिअर बोलून आपण धंदा करूया. तर धंदा काय करायचा होता बघा, ज्या कंपनीबद्दल आपल्याला बोलायचं, ही कंपनी 8 वर्ष जुनी आहे, 8 वर्ष मार्केटला असलेली कंपनी आहे, 8 वर्ष जुनी कंपनी आहे. तर 8 वर्ष कंपनी का चालू राहिली किंवा का चालली, याचं कारण असं आहे की या कंपनीमध्ये असणारे जे प्रोडक्ट, ते प्रोडक्ट तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कामाचे, प्रत्येक घर जाऊ द्या, घरातल्या प्रत्येक माणसाच्या ह्या कामाचे प्रोडक्ट म्हणून कंपनी चालू आहे. तर मेन प्रोडक्ट काय कंपनीचं? कंपनीचा मेन प्रोडक्ट आहे समर्थ सक्सेस ऑर्थो नावाचं. सक्सेस ऑर्थो नावाचं आपलं मेन प्रोडक्ट आहे. जरा प्रोडक्ट नीट आहे का? प्रोडक्ट होते जाताना मी गेला दाखवा प्रोडक्ट नीट. प्रोडक्ट नीट आहे का? कारण का ही माहिती खूप महत्वाची, कारण की हा प्रोडक्ट म्हणून इथपर्यंत आलो. तर सक्सेस ऑर्थो नावाचं प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट काय करतं बघा, तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या शरीरामध्ये 206 हाडं आणि 360 जॉईंट आहेत, सांधे. येते लक्षात? 206 हाडं आणि 360 जॉईंट आहे. त्याचं कोणताही दुखणं, कोणताही त्रास, कोणताही वेदना असू द्या, त्या आजाराला ऑर्थोचा आजार असं म्हणतात. आणि त्याचं निवारण करणाऱ्या माणसाला किंवा डॉक्टरला ऑर्थोपेडिक डॉक्टर असं बोललं जातं. आपल्या प्रोडक्टचं नाव काय? सक्सेस ऑर्थो. हे काय करतं? सांगितल्याप्रमाणे 206 हाडं आणि 360 जॉईंटचं कोणतंही दुखणं असू द्या, दुखण्याचा रामबाण उपाय म्हणजे माझा प्रोडक्ट सक्सेस ऑर्थो. तुम्ही म्हणाल अर्थ कळाला, पण घ्यायचं कोणी, गरज कोणाला पडणार, मला त्याची गरज आहे का, किंवा मी विकायचं कोणाला, कस्टमर बेस कोण, क्लायंट बेस कोण? तर लक्ष देऊन ऐका, ज्या घरामध्ये लेडीज असते, लेडीज डिलिव्हरी होऊन पुढे जाते, डिलिव्हरी व्हायच्या अगोदर पोटामध्ये बाळ असताना काय खायला पाहिजे हे जर त्या लेडीजला माहिती असेल किंवा माहिती नसेल, तरी पण ती लेडीज पौष्टिक कसा घेऊ शकत नाही. आणि प्रॉपर आहार न घेतला गेल्यामुळे पोटातल्या बाळाला जेव्हा कॅल्शियमची गरज पडते, तेव्हा पोटातलं बाळ आईच्या हाडांमधून किंवा कार्टिलेज मधून कॅल्शियम घेऊन स्वतःची पूर्तता करतं. म्हणून डिलिव्हरी झाल्यानंतर काही दिवसानंतर लेडीजचा खुबा दुखणे, कंबर दुखणे, हातपाय दुखणे, त्रास त्यांना चालू होऊन जातो. याचा अनुभव तो असताना सगळ्या लोकांना, कारण त्या फेज मध्ये लेडीज सगळ्यांच्या घरी. मान्य आहे का लेडीज मंडळ तुम्हाला? हॅलो, येते लक्षात?
दुसरा पाठ असा आहे बघा, ज्यावेळेस सिझरिंग होतं, सिझर म्हणजे काय, पोट फाडून काढावं लागतं, त्यावेळेस त्या बाईच्या मणक्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं. तिथून पुढे त्या लेडीजची प्रोडक्टिव्हिटी कमी होऊन जाते. जड उचलायचं नाही, गाडीवरती बसायचं नाही, म्हणजे असे खूप सारे गाडी नंतर चालू होऊन जातात. तर त्या लेडीज, सगळ्या लेडीज लोकांना माझ्या प्रोडक्टची गरज आहे. आजचा रेशो असा आहे 88% डिलिव्हरी आता सिझरनी होत आहे. हॅलो, 88% पुरुष सिझरनी होत आहे. म्हणजे पूर्वी असं बोललं याचं सिझर सगळ्यांच्या घरात होईल, पण डॉक्टरांच्या घरी होणार नाही. आता डॉक्टरांच्या घरी व्हायला लागले, म्हणजे सगळा राडा आला. तर पुढचं पण असं आहे बघा, त्या लोकांना माझ्या प्रोडक्टची गरज आहे. दुसरी गोष्ट अशी, आज तुम्ही आणि मी फिरतो गाड्या घोड्या घेऊन, रस्त्यामध्ये खड्ड्यात रस्ता तुम्हाला कळत नाही, मलाही कळत नाहीये. आज आपण सिग्नलला पण स्पीड ब्रेकर का असतो मला माहित नाही. सिग्नलला काउंटडाऊन सिग्नल आहेत, 29, 28, 27, 26 काउंटडाऊन सिग्नल आहेत. सिग्नल संपताना आपण आपल्याला पुढे मोदींचा फोन असतो, बाबा तू पटकन आहे, तुला देतो एखादं मंत्रीपद. आपण हाय त्या स्पीडने गाडी घेऊन जातो. गेलो की त्या स्पीड ब्रेकरवरनं सकाळी जाणवत आपल्याला, आई इथं जरा कुठेतरी जाणवते, दुखलंय. एवढं कशाला? घरात 2 सिलेंडर आहे तुमच्या, एक सिलेंडर संपला, 2 असतील ना सिलेंडर, एक भरायला एक लावलेला, एखादा सिलेंडर संपला, तुम्ही अहो उचला ना, मिस्टर राहणार सलमान खान उचलताना गपकन उचलणार, ठेवणार, आणि ठेवून जेव्हा सरळ होणार तेव्हा त्यांचा होतो शक्ती कपूर दुखायला लागलं. सगळ्यांच्या ही घरघरती कहाणी येते लक्षात. पुढचा पाठ सगळ्यात महत्वाचा, की आपलं वय एकदा 40च्या पुढे गेलं, आपलं वय 40च्या पुढे गेलं की आपल्या शरीरामध्ये होणारी झीज भरून काढायची ताकद आपल्या बॉडीमध्ये असते. पण एका वयानंतर ही ताकद कमी आणि एका वयानंतर ही ताकद पूर्णपणे संपून जाते. म्हणून आज ह्या वयातली लोक, म्हणजे आपले आई वडील, सगळ्यांच्याच आई वडील बोलूया आपण, सगळ्यांच्याच आई वडील हात टेकून बसतात, हात टेकून उभे राहायला लागले जातात. उठताना एखाद्यावर झोपतात, तर उठताना ते एका कुशीवरती उठायला लागलेले आहेत. म्हणजे या लोकांना काय झालं की त्यांची आतली ताकद संपत चाललेली आहे. एकदाच वाजला, आता परत वाजणार नाही, राहून द्या, परत नाही वाजणार आता नाही. तर सांगायचा माझा मुद्दा काय की त्या लोकांना, त्या सगळ्या लोकांना माझ्या प्रोडक्टची गरज आहे. पण तुम्ही मला सांगा, असं कोणतं घर आहे की ज्या घरामध्ये लेडीज नाही, असं कोणतं घर आहे की ज्या घरामध्ये 2 व्हीलर नाही, असं कोणतं घर आहे ज्या घरामध्ये 35च्या पुढची लोक नाही, असं कोणतं घर आहे, असं कोणतं घर आहे की ज्या घरामध्ये झंडूबाम नाही, विक्स नाही, ओढणी नाही, आयोडेक्स नाही, गरम पाणी शेकायची पिशवी नाही, आई ग उई ग आवाज निघत नाही, असं कोणतं घर आहे? अशी कोणची लेडीज आहे जिचं काही दुखत नाही? असा कोणता जेंट्स आहे ज्याच्या आयुष्यात लेडीज नाही? बायको तरी आहे, आई तरी आहे, बहीण तरी आहे, कोणतं कोणतरी आहेच ना. एकटाच मिटवा काय असेल तर राहून द्या. तिकडची खिडकी लावा म्हणजे बंद होईल. हा, इथपर्यंत आलं तुम्हाला? गरज किती का आलं? हॅलो, गरज कळतं तुम्हाला? गरज किती? एवढी मोठी गरज असेल, पण तुम्ही म्हणाल गरज नाहीये बाबा, चांगलंय प्रोडक्ट, पण तुझंच का घ्यायचं? तुझ्यावर काय शिक्का मारलाय का? माझं तुझंच प्रोडक्ट काय, असं काय खासियत आहे तुझ्या प्रोडक्टची? तर माझं प्रोडक्ट असं आहे बघा, माझं प्रोडक्ट जेव्हा तुम्ही खायला सुरुवात करणार, तुमच्या पोटामध्ये जाणार, पोटामध्ये गेल्यानंतर हे प्रोडक्ट तुम्हाला 5व्या, 7व्या, 10व्या ते 12व्या दिवशी तुम्हाला तुमच्या दुखण्यातून मुक्त करायला सुरुवात करणार. माझं प्रोडक्ट तुम्हाला लक्ष देऊन आहे का, 5व्या, 7व्या, 10व्या ते 12व्या दिवशी तुम्हाला तुमच्या दुखण्यातून मुक्त करायला सुरुवात करतं. आता 5, 7, 10, 12, 4 टप्पे का सांगितले? कारण वय वर्ष 35-40, 5व्या, 7व्याची फरक जर सुरुवात होईल, वय वर्ष 90 मधलं असेल, 90 मधले एखादी व्यक्ती अंतरावर झोपून जेव्हा असतं ना, तेव्हा घरातलं वातावरण खूप दूषित असतं. मोठा मुलगा करेल का छोटा मुलगा, छोटी सून का मोठी सून, काय करायची गरज नाही. तो व्यक्ती उठेल, चालेल, सगळे विधी शिशू बाहेर जाऊन करेल, ताकद त्या प्रोडक्ट मध्ये. पण त्यांना मात्र 12 ते 15 दिवस लागू शकतात, कारण त्यांचा आजार प्रचंड जुना आहे. पुढचा पाठ असा आहे की माझ्या प्रोडक्टमध्ये कुठल्या प्रकारचं स्टेरॉइड नाही, केमिकल नाही, पेनकिलर नाही. असं असतं तर 8 वर्ष जाऊ द्या, 8 महिने जाऊ द्या, 8 महिन्यात प्रोडक्ट बंद झालं असतं आणि ते त्याच्यामध्ये नाहीये, याचं आपल्याला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन आहे. पुढचा पाठात तुम्ही असं म्हणता, आम्ही काय डॉक्टर नाही, विकायचं कसं? तर हे प्रोडक्ट पूर्णपणे फूड सप्लिमेंट आहे. फूड सप्लिमेंट म्हणजे काय? कॉम्प्लॅन, हॉर्लिक्स, विक्सची गोळी, तेलची गोळी, तुमचं ते बिस्किट, नूडल्स, हे सगळं फूड सप्लिमेंट आहे. डिलिव्हरी नंतर लेडीजला दूध नाही आलं तर ते लॅक्टोजनची पावडर देतात, माहिती आहे तुम्हाला? लॅक्टोजनची पावडर असते, ही पण काय फूड सप्लिमेंट आहे. हे पण किराणा मालाला पण विकू शकतो. याला काय सेरेलॅक पण फूड सप्लिमेंट आहे. तर याच्यामुळे याला विकायला डॉक्टरची पर्ची लागत नाही. आपलं प्रोडक्ट सुद्धा फूड सप्लिमेंट आहे, याला विकायला डॉक्टरची पर्ची लागत नाही. पुढचं बघा, तुम्ही असं म्हणाल हे सगळं ठीक आहे, पण उद्या जाऊन जर मी खाल्लं आणि लई दिवस खाल्लं तर मला कुठला साईड इफेक्ट झाला तर करायचं काय? कारण फरक नाही पडला तरी चालेल, येतं लक्षात. पण साईड इफेक्ट नको व्हायला. तर बघा, ज्या गोष्टी आपण खातो, ज्या पाण्यात विरघळतात त्याने आपला साईड इफेक्ट होत नाही, पण ज्या पाण्यात विरघळत नाही पण आपण खातो त्याने आपला साईड इफेक्ट होतो. जसं की हे पाण्यात नाही विरघळत,
आता आज न उद्या त्रास होणार. फॅट्स, कोलेस्ट्रॉल, आपण याला फॅट्स कोलेस्ट्रॉल म्हणतो ना, आपण हे आज त्रासदायक आहे कारण पाण्यात विरघळत नाही. पण ज्या गोष्टी आपलं प्रोडक्ट असते की हार्डली 1 मिनिटामध्ये पूर्ण पाण्यात विरघळून जातं. जर एक प्रोडक्ट पाण्यातच राहत नाही, तुमच्या रक्तामध्ये राहणार नाही, रक्तामध्ये राहत नाही, तुमच्या बॉडीत राहत नाही, बॉडीत राहत नाही, तर दूरपर्यंत साईड इफेक्टचा काही मात्र संबंध नाही. हे प्रोडक्ट पाण्यात विरघळणारं प्रोडक्ट. आपल्या बॉडीमध्ये 72% पाणी आहे. आपल्या बॉडीमध्ये पाणी असल्यामुळे प्रोडक्ट पाण्यामध्ये विरघळलं जातं, त्यामुळे आपल्या बॉडीला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. मग तुम्ही असं म्हणाल, वा लय भारी प्रोडक्ट, लय भारी, घरामध्ये घ्यायला नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्र मैत्रिणी सगळ्यांना त्याला काय, उद्या बिझनेस करायला पण काही अडचण नाही. पण उद्या जाऊन जर याची क्वालिटी चेंज जरा करायचं काय, आज पहिल्यांदा आमच्या देवीच्या म्हणजे ह्या गावात आला, पण उद्या जाऊन जर असा मॅटर झाला की आज पहिल्यांदा 24 कॅरेट गोल्ड दिलं, उद्या तिला पैसा भरून मग करायचं काय. तर बघा असं का नाही होणार, याचं कारण असं आहे, हे प्रोडक्ट बाहेरून कमी किमतीमध्ये घ्यायचं आणि जास्त किमती पुढे घ्यायचा धंदा इथे होत नाही. त्याचा फॉर्म्युला आपला स्वतःचा आहे. हे प्रोडक्ट आपलं स्वतःचं प्रोडक्ट आहे. त्याचा फॉर्म्युला आपला स्वतःचा आहे, मॅन्युफॅक्चरिंग आपला स्वतःचा आहे, पॅकेजिंग आपलं स्वतःचं आहे, ट्रान्सपोर्टिंग आपलं स्वतःच आहे. हे सगळं स्वतःच असतं. या प्रोडक्टमध्ये चेंजेस व्हायचे चान्सेस हे नाहीच्या बरोबर आहे. मागच्या 8 वर्षामध्ये कधी चेंजेस झाले नाहीत. जो पुढचे 80 काय 800 वर्ष जरी झाले तरी चेंजेस होणार नाही, कारण फॉर्म्युला आपला स्वतःचा आहे. क्वालिटीमध्ये चेंजेस होणार नाही. असं एक उदाहरण तुम्हाला देतो. बघा, एक वेळेस हे प्रोडक्ट बंद होईल पण क्वालिटीमध्ये चेंजेस होणार नाही. तर तुम्ही म्हणाल प्रोडक्ट बंद झालं विकायचं काय, बरोबर ना, बंद विकायचं काय. मग ते प्रोडक्ट बंद होणार एक दिवस. कधी बंद होणार, ज्या दिवशी अपृष्टी तलावरती हाडामासाची माणसं जन्म घेणार नाही त्या दिवशी हे प्रोडक्ट बंद होणार. मग आपल्याकडे तुमच्यावरची कोण आहे का असं, माझ्याकडे जास्त हाड असलेली माणसं आहेत. मॅडम एखादा 6 बोट आहे, एखादा डबल हाड झालंय, अशी लोक आहेत. पण कमी हाडवाली माणसं नाहीत मॅडम अजून. तुमच्याकडे पण नाहीत ना, नाही होती कोण वर झाला बघू. तर एवढा स्कोप एवढा मोठा आहे. पुढचा भाग असा की असा एक बॉक्स होता, बॉक्स दाखवतो जाताना ते बॉक्समध्ये 60 सॅचे येतात, इनो सारख्या 60 पुड्या येतात. त्या पुडीमध्ये जर लक्ष देऊन ऐका, त्या पुडीमध्ये 4 ग्रामची पावडर आहे. मेथ्या, जरा सगळ्यांनी म्हणा माझ्या मागं, मेथ्या. जे म्हणणार नाही त्याला रिझल्ट येणार नाही. मेथ्या, शंखपुष्पी, आवळा, हिरडा, बेरडा, बेल, जायफळ, कुटकी, हाडजोड, निशोत्तर, चित्रक आणि ग्रीन कॉफी. त्या जडीबुटीपासून ते बनलेलं आहे. कोण सांगाल आता मला. जवळजवळ आहे, जवळजवळ आहे. एवढं आलं तरी पास झालं. पास आहे तुम्ही, 35% आहे. तर मला सांगायचं काय राजा हो, या सगळ्यात जडीबुटी येत नाही. सगळ्यात जडीबुटीचं आपल्या शरीरामध्ये काहीतरी काम आहे, येतं लक्षात. सगळ्यात महत्त्वाचं काम काय की मेथ्या. सगळ्यात जास्त कॅल्शियम आपल्याला मेथ्यांमधून मिळतं. आपल्या बॉडीला कॅल्शियम पाहिजे, ते कॅल्शियम आपल्याला मेथ्यांमधून मिळतं. बेल कोणाला वाहतात तुमच्याकडं, आमच्याकडं पण आमच्या महादेव काय वेळा तर महादेवला बेल वाहतात. तर बेल महादेवला का वाहतात, कारण महादेव हा कसा माणूस आहे, महादेव 11 विक्रा माणूस आहे. 3रा डोळा काय डायरेक्ट उघडला की सगळं संपलं असा माणूस. त्याला शांत करण्यासाठी बेल वाहतात, कारण बेल हे शीत आहे. तर बेल आपल्या बॉडीचे 10% कमी करायचं काम बेल करतं. येते लक्षात. पुढचा पाठ असा की लोक म्हणतात कुठंतरी दुखतंय, वाकडं झालंय, तिकडं झालंय, मुंग्याच्या त्या काळ्या नेळ झालंय, बधीर झालंय, असं काहीतरी झालंय. हे काय इकडे होतं माहितीये का, लपडं इथं नसतं, लपडं इथं असतं. इथं फक्त